नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मराठी सोल्युशन पाठ 16वा स्थानिक सरकार. त्यासाठी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करून. पाठ 16वा स्थानिक सरकार स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आपण पंचायत राजची 3 स्तरांची रचना स्वीकारली आहे. नंबर 2. ग्रामपंचायतीची वहिवट करण्यासाठी सरकारकडून तलाठीसह मंत्रींची नेमणूक करण्यात येते. नंबर 3. तालुक्याच्या वहिवट प्रमुखास तालुका विकास अधिकारी TDO म्हणतात. नंबर 4. स्थानिक सरकारचा तिसरा स्तर जिल्हा पंचायत आहे. नंबर 5. ग्रामपंचायत विस्तारामध्ये एका वर्षामध्ये कमीत कमी 2 वेळा ग्रामसभेचे आयोजन करणे अनिवार्य आहे. प्रश्न दुसरा. थोडक्यात उत्तरे द्या. नंबर 1. मामलेदार हा कोणत्या स्तराचा वहिवट अधिकारी आहे? उत्तर. मामलेदार हा तालुका स्तराचा वहिवट अधिकारी असतो. जिल्ह्याचा वहिवट प्रमुख कोण आहे? उत्तर. जिल्ह्याचा वहिवट प्रमुख जिल्हा विकास अधिकारी असतो. नंबर 3. महानगरपालिकेचा वहिवट प्रमुख कोणास मानले जाते? उत्तर. म्युनिसिपल कमिशनर हे महापालिकेचे वहिवट प्रमुख मानले जातात. नंबर 4. महानगरपालिकेत किती टक्के महिला राखीव सदस्य असतात? उत्तर. महानगरपालिकेत 50% महिला राखीव सदस्य आहेत. नंबर 5. मेयर स्वतःच्या पदावर किती काळ राहू शकतो? उत्तर. मेयर 2.5 वर्ष पदावर राहू शकतो. प्रश्न 3. खालील प्रश्नाची 2-3 वाक्यात उत्तरे द्या. ग्रामपंचायतीचे कार्य सांगा. उत्तर. ग्रामपंचायतीचे कार्य पुढीलप्रमाणे. गावातील प्रत्येक घरात क्रमांक देणे, घरगुती आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, गावात सार्वजनिक रस्ते बांधणे, गावातील रस्ते स्वच्छ करणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, सार्वजनिक मालमत्ता राखणे, गावातील स्वच्छताविषयक सुविधा निर्माण करणे आणि त्याची देखभाल करणे, गावातील दिवाबत्तीची व्यवस्था करणे, गावात प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे आणि अशा शिक्षणाची जनजागृती आणि प्रसार करणे, गावाचा विकास संघटित करणे, गावातील शेतातील पिकांची निगा राखणे व गोचर राखणे, जमीन कार्यालय सांभाळणे, जन्ममृत्यूच्या नोंदी ठेवणे इत्यादी नोंदी करणे. प्रश्न दुसरा. स्थानिक सरकार म्हणजे काय? स्थानिक सरकार म्हणजे पंचायती राज्य. ग्रामीण प्रशासन, शहरी प्रशासन. ग्रामीण प्रशासनामध्ये गाव, तालुका, जिल्हा. शहरी प्रशासनामध्ये नगरपालिका, महानगरपालिका. पंचायत राजाचे 3 स्तरीय रचना. ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायत, तालुका स्तरावर तालुका पंचायत, जिल्हा स्तरावर जिल्हा पंचायत. स्थानिक पातळीवर लोक मतदानाद्वारा आपले प्रतिनिधी निवडतात. ते प्रतिनिधी त्या संस्थेचा कारभार पाहतात. त्याला स्थानिक स्वराज्य असं म्हणतात. अशा संस्थांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात. ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत ही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची सरकार आहे. नगरपालिका, महानगरपालिका शहरी स्थानिक संस्था आहे. नंबर 3. तलाठी कम मंत्री कोणकोणते काम करतात? तलाठी कम मंत्री ही कार्य करतात. 1. तो ग्रामपंचायतीचा वहिवट कार्य पाहतो. तो कर वसुली करतो. तो ग्रामपंचायतीचा अहवालपत्रक, अंदाजपत्रक तयार करून त्याचा हिशोब ठेवतो. तो ग्रामपंचायतीच्या सूचनांची अंमलबजावणी करतो. प्रश्न चौथा. थोडक्यात टिपा लिहा. महानगरपालिकेचे कार्य तपशीलवार लिहा. महानगरपालिकेचे मुख्य कार्य पुढीलप्रमाणे. 1. सार्वजनिक स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याची देखभाल. शहरातील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे. सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निकाल लावण्यासाठी सांडपाण्याची व्यवस्था करणे. शहरातील कचरा साफ करणे, त्याचा निकाल करणे, पक्के रस्ते करणे, देखभाल करणे, स्वच्छ ठेवणे. शहरातील रस्त्यांवर दिवाबत्तीची व्यवस्था करणे. प्राथमिक शिक्षण व्यवस्था करणे. अग्निशामक यंत्रणा स्थापन करणे. जन्ममृत्यू नोंद याची नोंद ठेवणे. अन्न पदार्थातील भेसळ रोखणे. सार्वजनिक दवाखाने, रुग्णालय, वाचनालय, क्रीडांगण, उद्यान इत्यादी बांधणे आणि व्यवस्था करणे. नंबर 2. सामाजिक न्याय समिती. उत्तर. समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, योजना तयार करण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्याय समितीची स्थापना केली जाते. तालुका पंचायत, जिल्हा पंचायत स्तरावर या समित्यांमध्ये 5 सदस्य असतात. पंचायत राज्याच्या 3 स्तरावर सामाजिक न्याय समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे हे समितीचे कार्य आहे. नंबर 3. पंचायत राजमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका.
जिल्हा विकास अधिकारी हा संपूर्ण जिल्ह्याचा वहीवट प्रमुख असतो. तो जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून पण पाहतो. तो जिल्हा शहरातील सर्व विभागांच्या कामांचे समन्वय आणि व्यवस्थापन करतो. संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी स्थापन केलेल्या जिल्हा नियोजन समितींचे सचिव म्हणून कार्य करतो. ते ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ठरवतो. हे ग्रामपंचायतचे आरक्षित जागांचे वाटप करते. जिल्हाधिकारी हे सरपंच, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतात. खरे तर पंचायत राज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.